नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प त्यावरील महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला माहित आहे टोटल आपल्या भारतामध्ये 55 व्याघ्र प्रकल्प आहेत, टायगर रिझर्व आहेत. त्या सर्व प्रश्नांवरती आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तुम्ही एमपीएससीची तयारी करा, यूपीएससीची तयारी करा, कोणत्याही स्टेट एक्झामची तयारी करा, सर्व परीक्षांसाठी आजचा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, सुरुवातीला मी तुम्हाला मोजक्यात 4-5 गोष्टी सांगतो आणि त्याच्यानंतर एमसीक्यू टाईपचे आपण क्वेश्चन पाहूया. पहिल्यांदा या ठिकाणी पॉइंट लिहून घ्या. प्रोजेक्ट टायगर याची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न रिपीट विचारण्यात आलेला आहे. तर 1 एप्रिल 1973ला प्रोजेक्ट टायगरचं या ठिकाणी स्थापना झाली. जगाच्या वाघांच्या लोकसंख्येच्या 70% जे काही वाघ आहेत ते आपल्या प्यारा भारतामध्ये आहेत. वाघांचं जर वैज्ञानिक नाव विचारलं, सायंटिफिक नेम विचारलं तर लिहून घ्या पॅन्थेरा टायग्रिस असं या ठिकाणी इंग्रजीमध्ये नाव आहे, सायंटिफिक नाव आहे वाघाचं. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत तर टोटल 55 आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं 55 क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे आणि कोणत्या राज्यात आहे तर ढोलपूर करौली नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे जो की राजस्थानमध्ये आहे. सर्वात जास्त वाघ कुठे आहेत तर टोटल या ठिकाणी सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत 785. आणि जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला 500 पेक्षा जास्त वाघांची संख्या असलेले किती राज्य आहेत तर 3 राज्य आहेत. पहिलं आहे मध्य प्रदेश, दुसरं आहे कर्नाटक आणि तिसरं आहे उत्तराखंड. आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल वाघांची संख्या किती आहे तर 444. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, बांदीपूर नावाचा टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक राज्याच्या अंतर्गत बांदीपूर व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. एक एक प्रश्न, एक एक व्याघ्र प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला हा जो काही टॉपिक आहे तो आजच्या आजच क्लिअर होऊन जाईल. दुसरा प्रश्न काय आहे, जिम कॉर्बेट नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत जिम कॉर्बेट नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढे जाण्याच्या अगोदर यूपीएससी एक्झाम या ठिकाणी भारतातील सर्वात टफेस्ट एक्झाम पैकी एक एक्झाम मानली जाते. या एक्झामसाठी करोडो लोक या ठिकाणी ऍप्लिकेशन भरत असतात, प्रिपरेशन करत असतात. अनअकॅडमीने आपल्यासाठी एक छोटंसं या ठिकाणी गुड न्यूज या ठिकाणी आणलेली आहे. सगळ्याच यूपीएससी ऍस्पिरंटसाठी आहे. ज्या ठिकाणी बिगेस्ट इव्हेंट होणार आहे यूपीएससीच्या ऍस्पिरंटसाठी हे आयोजित करण्यात आलेलं आहे. यूपीएससी अनस्टॉपेबल्स बाय अनअकॅडमीच्या द्वारे याची जी काही इव्हेंट आहे, एक इव्हेंट होणार आहे 28 एप्रिल 2024 ला दुपारी 1 वाजता. इव्हेंटचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मंजिल 2024. अनअकॅडमीच्या द्वारे ही आयोजित करण्यात आलेली आहे. बिगेस्ट इव्हेंट असणार आहे यूपीएससीच्या ऍस्पिरंटसाठी. एकाच स्टेजवरती 2 सरप्राईज या ठिकाणी तुम्हाला रिव्हील करण्यात येणार आहेत आणि ही जी काही सुरू होणार आहे या ठिकाणी इव्हेंट 28 एप्रिलला दुपारी 1 वाजता. तर यूपीएससीचे टॉपर्स आणि फेवरेट तुमचे एज्युकेटर्सला या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. ऑल इंडिया रँक 2 आलेले अनिमेश प्रधान यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. यांच्याकडून तुम्हाला गायडन्स या ठिकाणी भेटणार आहे, यूपीएससीचं डायरेक्शन तुम्हाला भेटणार आहे. याच इव्हेंटमध्ये तुम्हाला यूपीएससीचे टॉप एज्युकेटर सुद्धा बघायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर मृणाल पटेल सर आहेत, सुदर्शन गुर्जार सर आहेत, त्याच्यानंतर मधुकर कोटावे सर आहेत, सरमद मेहराज सर सुद्धा आहेत. याच इव्हेंटमध्ये सनी हिंदुजा यांना सुद्धा या ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. जितेंद्र चव्हाण सर यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवलेली आहे. त्याला क्लिक करायचं आहे आणि नोटिफाय सुद्धा ऑन करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत कान्हा नावाचा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तो या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, मानस नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम राज्याच्या अंतर्गत मानस नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या राज्याच्या अंतर्गत मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, पलामौ नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत पलामौ नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, रणथंबोर नावाचा व्याघ्र प्रकल्प
कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत रणथंबोर नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, सिमिलीपाल नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा नावाचं एक राज्य आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत सिमिलीपाल नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, सुंदरबन नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जसे की तुम्हाला माहित आहे, अलीकडेच या ठिकाणी शिक्षक भरती घोटाळा या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. 2016ची जी काही टीचरची वॅकन्सी होती ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. जवळपास 25,000 पेक्षा जास्त शिक्षकांना या ठिकाणी बडतर्फ करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत जेवढाही पगार या ठिकाणी उचललेला आहे ते पगार रिटर्न करायला सांगितलं आहे. विशेष म्हणजे 12% रिटर्न करायला सांगितलेलं आहे. चलता चलता ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 10व्या नंबरचा प्रश्न काय आहे? पेरियार नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ राज्याच्या अंतर्गत पेरियार नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक बी राजस्थान या राज्याच्या अंतर्गत सरिस्का नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, बक्सा नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत बक्सा टायगर रिझर्व्ह स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, इंद्रावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत इंद्रावती व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, नामदफा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, दुधवा नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यूपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत दुधवा टायगर रिझर्व्ह स्थित आहे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, थोडंसं फास्ट होत असेल तर व्हिडिओची जी काही स्पीड आहे ती तुम्ही स्लो करू शकता किंवा स्लो होत असेल तर व्हिडिओची स्पीड थोडीशी वाढवू शकता. लिहून घ्या, वाल्मिकी नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत पेंच नावाचा टायगर रिझर्व्ह स्थित आहे. पुढचा प्रश्न, ताडोबा अंधारी नावाचा व्याघ्र प्रकल्प, साधी गोष्ट आहे, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर हे राज्य या ठिकाणी मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत बांधवगड नावाचा टायगर रिझर्व्ह स्थित आहे. पुढचा प्रश्न, पन्ना नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत पन्ना व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, डंपा नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, भद्रा नावाचा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत भद्रा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, पेंच जे काही व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. हे जे काही पेंच व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, पक्के नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, नामेरी नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी आसाम राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. क्लिअर? तर नाव काय आहे? नामेरी व्याघ्र प्रकल्प. पुढचा प्रश्न, सातपुडा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत सातपुडा नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, अनमलाई नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, या ठिकाणी एक नेता सुद्धा बीजेपीचा थांबलेला आहे. अनमलाई नाव असं त्यांचं नाव आहे, अण्णामलाई. याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. अनमलाई तमिळनाडू आणि अण्णामलाई सुद्धा तमिळनाडूचे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक डी छत्तीसगड.
पुढचा प्रश्न, सातकोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत सातकोसिया नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत काझीरंगा नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, आचन कमार व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत आचन कमार नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, काली नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत काली व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, संजय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37, पारंबिकुलम नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सह्याद्री नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सह्याद्री नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, बिली गिरिरंगा टेकड्या व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कवल नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 41, सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सत्यमंगलम नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न, मुकुंदरा हिल्स नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43, नवेगाव नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, नागार्जुन सागर श्रीशैल्यम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर डोळे झाकून लिहायचं पर्याय क्रमांक ए फॉर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 45, अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, पिलीभीत नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, बोर नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न, राजाजी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. ठीक आहे, थोडंसं फास्ट होत आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, व्याघ्र प्रकल्प आणि कोणत्या राज्यात आहे, राज्य आणि व्याघ्र प्रकल्प. पुढचा प्रश्न, ओरंग नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक डी आसाम राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कमलंग नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न, श्रीविल्लीपुतूर मेगामलाई. लक्षात घ्या, आता 50 पासून 55 पर्यंत अत्यंत महत्वाचे हे टायगर रिझर्व आहेत. श्री विल्लीपुतूर मेगामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक सी राजस्थान राज्याच्या अंतर्गत स्थित आहे रामगड विषधारी. पुढचा प्रश्न, राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 53 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 55, करौली नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तर प्रदेश, तमिळनाडू, गुजरात की राजस्थान? मला फक्त मग हे जे काही करौली व्याघ्र प्रकल्प आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. शेवटी जाताना मी अजून एकदा सांगतो, अनअकॅडमीच्या द्वारे हे जे काही मंजिल 2024 नावाचा जो काही बिगेस्ट इव्हेंट या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे तो 28 एप्रिल 2024ला ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. दुपारी 1 वाजता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही UPSCची या ठिकाणी तयारी जर करत असाल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन ठेवतो, त्याला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला नोटिफायला क्लिक करून या ठिकाणी ठेवायचं आहे. क्लिअर?
व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना टेलिग्राम ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा कंटेंट जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.